आदिवासी महापुरुष होते, जे मूलनिवासी बहुजन महापुरुष होते, त्यांनी त्याग केलाय. आता तथागत भगवान गौतम बुद्धांचं आपण जर उदाहरण घेतलं तर त्यांनी या देशामध्ये जी वर्ण व्यवस्था होती त्याच्या विरोधात आंदोलन उभं केलं. ब्राह्मणांची जी व्यवस्था होती ती विषमतेची होती. तथागत भगवान गौतम बुद्धांचं जे आंदोलन होतं ते समानतेचं होतं. तर त्या समानतेच्या आंदोलनासाठी त्यांनी त्याग बलिदान दिलं. त्यांना घर सोडावं लागले, आपलं जे घर असते ते सोडावं लागलं, आई बाप सोडावे लागले, आपली स्वतःची मावशी सोडावी लागली, आपला जो राजवाडा असेल राजमहाल असेल ते सोडावं लागलं, आपला जो घोडा असेल ते सोडावं लागलं, तलवार सोडावी लागली, सर्व काही सोडावं लागलं. तर आपल्या जे महापुरुषांनी आंदोलन चालवलं त्याच्यामध्ये त्यांनी त्याग केलाय, त्यांनी बलिदान केले. सम्राट अशोकांनी जेव्हा बौद्ध धर्माचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांनी केला आणि मोठ्या प्रमाणात केला तर त्यांनी त्याग बलिदान केले. स्वतःची मुलगी संघमित्रा मैदा यांना धर्माच्या प्रचारासाठी श्रीलंकेला वेगवेगळ्या देशात पूर्ण विश्वात प्रचार करण्यासाठी पाठवलं ना. म्हणजे त्यांनीही त्याग केलाय, बलिदान केले. जिजामाता असेल त्यांनी आपल्या मुलाला शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. शिवाजी महाराजांनी म्हणजे स्वराज्य निर्माण केलं आणि त्याग पण केलं ना मग स्वराज्यासाठी. एकटा माणूस जंगलाने हिंडायचा, त्याच्या मागे काहीतरी 15-20 सैनिक राहायचे आणि जेव्हा शत्रूचं आक्रमण व्हायचं तेव्हा शिवाजी महाराज एकटे तलवार घेऊन पुढे असायचे, सैन्य मागे राहायचे. आता आपल्या लोकांची परिस्थिती अशी झाली की शिवाजी महाराज जन्माला यावे पण शेजाऱ्याच्या घरात, कारण की त्याच्या आईला माहित असतं की शिवाजी महाराज जर सैन्यावर आक्रमण करेल तर एकटा तलवार घेऊन पुढे जाणार. आपल्या महिलांचे तसं नसतं. आपला सोन्या कॉलेजला गेला, आपला मुन्या कुठे आहे, आपला मुन्या जेवला का, आपल्या मुन्याने नाश्ता केला, आता आपल्या महिला त्यात झडकलेल्या असतात. आता काय आहे, महात्मा फुलेंनी तेच आंदोलन चालवलं, त्यांनी त्याग बलिदान दिलं. सावित्री माताचा तर तसाच मृत्यू झाला प्लेगच्या वेळेस आपल्या भोजनाची सेवा करता करता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेच आंदोलन चालवलं, त्यांनी त्याग बलिदान दिला. आता महापुरुष होणं ही वेगळी गोष्ट आहे आणि महापुरुषाची बायको होणं ही पण खूप वेगळी गोष्ट आहे. जेव्हा रमाई माता जेव्हा बाबासाहेब विदेशात शिकायला होते सर तेव्हा रमाई मातेने पत्र लिहिलं होतं बाबासाहेबांना, दुसऱ्याच्या मार्फत लिहिलं असेल पण किती ओळीचं लिहिलं होतं, फक्त 18 ओळीचं. आणि का लिहिलं असेल 18 ओळीचं? कारण की त्यांना माहित होतं आपल्या जो पतीचा वेळ आहे तो महत्वाचा आहे, म्हणून त्यांना जास्त डिस्टर्ब न करता फक्त 18 ओळीचं पत्र लिहिलं. आणि काय सांगितलं पत्रामध्ये, आमची परिस्थिती चांगली आहे, आमच्याकडे थोडाफार पैसा आहे. पण नंतर शेवटच्या ओळीत काय सांगितलं, आपला रमेश गेला. बाबासाहेब लढायला लागले, लायब्ररी मध्ये बसलेले होते, डोळे पाणावले, डोळ्यातून पाणी आलं, टप टप गळालं आणि पुस्तकावर पडलं. पण बाबासाहेबांनी विचार केला, मी माझ्या एका पोराचा विचार करू तर माझ्या समाजाचं काय होणार. तेव्हा बाबासाहेबांनी ते पुस्तक खाली ठेवलं आणि नेपोलियन बोनापार्टचं दुसरं पुस्तक घेतलं आणि वाचायला लागले. हे असते समर्पण, हे असते महापुरुषांचं समर्पण, हे असते बहुजन महापुरुषांचं समर्थन, हे असते मूलनिवासी बहुजन महापुरुषांचं समर्पण. आपलं समर्पण नाही. जर आपला मुलगा मेला तर आपण ढासा कसा आणि ते बाहेर कुठे गेलं तर आपण त्याच्याच चिंतेत राहतो की काय करत असेल, कुठं फिरत असेल, याच्याच चिंतेत आपण राहतो. पण आपल्या महापुरुषांनी त्यांच्या मुलाची आहुती दिली, त्यांची मुलं त्यांच्या मांडीवर मिली, त्याचा विचार न करता त्यांनी आपल्या समाजाचं आंदोलन पुढे चालवलं. त्याच्यासाठी त्यांनी त्याग दिला, बलिदान दिले, सर्व काही आपला वेळ दिला, मेहनत दिली, सर्व काही दिलं. आणि आपले लोक आज फक्त ते की नाही एवढे गट पडले तेवढे तट पडले. अरे बाबा, तुझी जिम्मेदारी थोडी लावली संघटनेनी की तू तोडफोड रोखायचं काम कर. तुला जे काम सोपवलं ते कर ना. तुला काम सोपवलं तुझ्या तालुक्यामध्ये तू संघटनेचा प्रचार प्रसार कर. पण नाही रिकामी ताळे करायला माणूस नाही, संघटनेमध्ये तोडफोड झाली. मला त्या दिवशी एका माणसाचा फोन आला, त्याचं नावच नाही सांगत मी तुम्हाला. ऐकूया तो माणूस मला म्हणाला, तायडे साहेब तुम्ही आली इकडं, मला भेटले नाही. म्हटलं सर कशाला भेटले? म्हणे तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं काय बोलायचं आहे? म्हणे नाही की संघटनेमध्ये तोडफोड चालू आहे, खूप मोठी तोडफोड चालू आहे. मग मी म्हटलं सर त्या तोडफोडचं तुम्हाला काय घेणं आहे? नाही म्हणे ते आपलं संघटन आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे, आपलं संघटन आहे आणि तुम्हाला त्याची खूप काळजी आहे, मला चांगलं वाटलं. म्हटलं सर पण म्हटलं सर म्हटलं वरून तुम्हाला जिम्मेवारी लागली का की हे संघटन तोडफोडचं जे काम आहे ते रोखायचं काम तुम्ही करा? म्हणे नाही. मग तुमच्याकडे काम कोणतं लागले, कोणती जिम्मेदारी आहे? म्हणे आपल्या तालुक्यात प्रचार प्रसार करायचं. म्हणजे ते काम तुम्ही इमानदारीने करा ना, त्या दुसऱ्या गोष्टीमध्ये तुम्ही कशाला पडता?
तर तो माणसाने फोन ठेवला आणि माझ्याशी बोललेच नाही आणि पुन्हा कॉल केलाच नाही. तर आपल्या लोकांमध्ये जे इमानदारी आहे, जे समाजाप्रती प्रामाणिकपणा आहे तो कमी आहे. काही काही लोकांमध्ये, बरं सर्व लोकांचं नाही, पण काही काही लोकांची अशी गोष्ट आहे, ते लोक येतात म्हणजे काय काय. आता दुसरा विषय काय आहे, व्यक्तिगत चरित्र और संगठन का चरित्र, इसमें संघर्ष होने की वजह है व्यक्ति अपने स्वभाव दोष को संगठन पर थोपना चाहता है, इससे संगठन में भेद या विभाजन होता है. आता आपलं संघटन एवढं मोठं आहे सर, आपली विचारधारा खूप मोठी आहे, म्हणजे महापुरुषांची आहे, आपल्या संघटनेचा एक उद्देश आहे, आपल्या संघटनेला महापुरुषांचं एवढं आंदोलन लागलेलं आहे आणि तेच आंदोलन आपण पुढे चालवायचं काम करत आहे. आपण दुसरं कोणतं आंदोलन आहे का? स्वतःचं मेश्राम साहेबांचं कोणतं आंदोलन आहे का? गव्हाणे सरांचं स्वतःचं कोणतं आंदोलन आहे का? नाही आहे ना.